आयुर्वेदिक औषधांचे ना काही साईड इफेक्ट नसतात. त्यामुळे मी माझ्या घरातले सगळे आम्ही आयुर्वेदिक औषधच घेतो. पण आयुर्वेदिक औषधांनी किडनी खराब होते म्हणे, त्याच्यात ते हेवी मेटल्स का काय असतात ना. ते आयुर्वेद म्हणजे सुडो सायन्स आहे. सुडो सायन्स ते घरगुती औषधी वगैरे आहे ना, तेवढ्या पुरतच. ते काही रिसर्च बेस्ड सायन्स नाहीये ना, त्यामुळे माझा तेवढा काही त्याच्यावर विश्वास नाहीये. आणि फार स्लो असतात आयुर्वेदिक औषधं, म्हणजे त्याचं गुण दिसायला इतके महिने लागतात. त्यामुळे मलाही फार काही आयुर्वेदावर इतका काही विश्वास नाहीये. तर तुम्हालाही यांच्यासारखेच आणि हे असेच अनेक गैरसमज आयुर्वेदाबद्दल असतील ना. आजच्या भागामध्ये याच गैरसमजुतींबद्दल आपण आयुर्वेदाची काय उत्तरं आहेत हे समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओही शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी वैद्य तेजश्री. आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मंडळी, आजही आयुर्वेदाबद्दल जरी समाज जागरूक होत असेल तरी पण आयुर्वेदाबद्दलचे अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात आणि त्याची उत्तरं, त्याची स्पष्टीकरणं आम्हाला रुग्णाला देत राहावं लागत असतं. त्यामुळे अशाच काही प्रमुख प्रश्नांची उत्तरं आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. आयुर्वेदाबद्दलचे हे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आयुर्वेद म्हणजे नेमकं काय आहे? खरंच ते काही सायन्स आहे की सुडो सायन्स आहे? त्याच्या मागे काही लॉजिक आहे का, रिसर्च आहे का? तर आयुर्वेद जो आहे त्याच्या नावामध्येच तुम्हाला कळतं की आयुर्वेद, आयुष्याबद्दलचा वेद. वेद म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित असेल की आपले जे 4 वेद आहेत, जे ब्रह्मदेवाने निर्माण केलेले आहेत, तर त्या 4 वेदांपैकी जो अथर्व वेद आहे त्या वेदाचं एक वेदांग म्हणजे आयुर्वेद आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने त्याला निर्माण केलेलं आहे असं सांगितलं जातं. आणि हे वेदांग किंवा त्याला बरेचदा पंचम वेद म्हणजे 5वा वेद असंही म्हटलं जातं. त्यामुळे आयुर्वेद ही फक्त एक चिकित्सा पद्धती नाहीये, तर ती सगळ्यात पुरातन, या जगामध्ये निर्माण झालेली सगळ्यात पुरातन अशी पद्धती किंवा शास्त्र आहे. आणि त्यामध्ये फक्त रोग बरा होण्यासाठीचे उपाय नाहीत, तर आपलं आयुष्य आपण कसं जगलं पाहिजे, आपल्या आयुष्याला एक ते जगण्याची पद्धत सांगणारं ते एक शास्त्र आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त चिकित्सा किंवा फक्त पंचकर्म इतकं तोकडं ते नाहीये, ते खूप त्यापेक्षा विस्तृत असं आहे. त्यामुळे जसं आपण इतर वेदांकडे एक धार्मिक भावनेने किंवा एका पूजनीय भावनेने पाहतो, त्याच पद्धतीनं खरं तर आयुर्वेदाची देखील पूजा केली पाहिजे. ते एक शास्त्र आहे आपलं, आणि काहीतरी सुडो सायन्स आहे किंवा आत्ताच्या ज्या रिसर्च पद्धती आहेत त्या पॅरामीटर्स मध्ये ते बसू शकत नाहीये किंवा त्याला बसवता येत नाही. खरं तर आजच्या रिसर्च पद्धती ज्या आहेत ते शास्त्र प्रूव्ह करण्यासाठी तोकड्या आहेत. त्यामुळे ते आपल्याला त्या पॅरामीटर्स मध्ये बसवता येत नाहीये म्हणून ते शास्त्र चुकीचं आहे किंवा ते शास्त्रच नाहीये असं होत नाही. आणि इतक्या हजारो वर्षांपूर्वीपासून आयुर्वेद हा आपल्या जगण्याचा भाग होता, आपल्या संस्कृतीचा भाग होता. म्हणूनच आपल्या सणावारांमध्ये, आपल्या घरात ज्या काही पद्धती आहेत, चालीरीती आहेत, आपल्या खाण्याच्या पद्धती आहे, आपल्या चालीरीतींमध्ये देखील आयुर्वेद आपल्याला दिसतो. तो वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओज मधून नेहमीच करत असतो. त्यामुळे आयुर्वेद ही फक्त एक चिकित्सा पद्धती, त्याच्यातली फक्त औषधं वापरणं, घरगुती औषधी, आजीबाईचा बटवा असं नाहीये. आयुर्वेद हा प्रॉपर एक वेद आहे, त्या वेदाचं ते एक अंग आहे. आणि त्यामध्ये ब्रह्मदेवानी आपल्याला आपण कसं जगायला हवं, मनुष्य जातीने त्याचं जगणं कसं सार्थ करायला हवं हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आयुर्वेदाकडे आपण त्या दृष्टीने बघायला हवं. आता त्यानंतरचा सगळ्यात मोठा गैरसमज की आयुर्वेदाचे साईड इफेक्ट नसतात. तर असं नाहीये. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती, आयुर्वेदिक औषधं यांचे देखील साईड इफेक्ट असतात. शेवटी ती औषधं आहेत, जर ती तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वापरली, चुकीच्या डोसमध्ये वापरली किंवा त्याचा जो प्रमाण आहे ते किंवा त्याचं काळ सांगितलेला आहे, योग्य काळामध्ये ती घेतली गेली नाहीत तर त्याचे जरूर साईड इफेक्ट होतात. अनेक पंचकर्म प्रकारांचे देखील साईड इफेक्ट होतात जर ते योग्य पद्धतीनं घेतले गेले नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा आपण असं बघतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून आपल्याला बरेच उपाय कळत असतात, घरगुती उपाय आपण ऐकत असतो युट्यूबवरून, इंस्टाग्रामवरून, ते आपण घरी प्रयोग करून बघतो. किंवा आयुर्वेदिक औषधं जी आहेत ती मार्केटमध्ये आजकाल हर्बल किंवा आयुर्वेदिक या नावाखाली नॅचरल औषधं, साईड इफेक्ट नाही अशा रीतीने त्याचं प्रोडक्टचं मार्केटिंग केलं जातं. त्याला आपण बळी पडतो, वेगवेगळ्या स्कीम असतात ते आपण विकत घेतो, ते आपण खातो, ज्याच्या मागे काही शास्त्राधार नसतो, कुठल्याही वैद्याचा सल्ला नसतो आणि आपण आपल्या मनाने या चिकित्सा हे प्रयोग आपल्या शरीरावर करत असतो आणि त्याचे ज्यावेळेस साईड इफेक्ट होतात त्यावेळेस आयुर्वेदाला बदनाम केलं जातं. तर हे पूर्णतः चुकीचं आहे.
ही पूर्णतः आपली चूक आहे. कारण जर तुम्हाला आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती घ्यायची, आयुर्वेदिक औषधं घ्यायचे, तर ती चिकित्सा देण्याचा जो अधिकार आहे तो त्या वैद्यांना आहे. कारण आम्ही वैद्य लोकांनी 7-7, 8-8 वर्ष या आयुर्वेदाचा अभ्यास केलेला असतो, प्रॉपर डिग्री मिळवलेली असते. त्याच्यानंतरही अनेक वर्षांपर्यंत आम्ही निरंतर याचा अभ्यास करतच असतो. त्यामुळे एखादं औषध देण्यामागे त्या वैद्याचा एवढ्या वर्षांचा अभ्यास असतो. ते उगाचच असं दिलेलं नसतं, तो काही प्रयोग केलेला नसतो. आणि त्यामुळे ते औषध देत असताना त्या वैद्याचा विचार, त्यामागची त्याची जो काही अभ्यास आहे तो असल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला चांगला रिझल्ट येताना दिसतो. म्हणून एक औषध समजा एका रुग्णाला फलदायी ठरलंय म्हणून तेच औषध सगळ्यांना लागू पडत नाही. त्यामुळे जाहिराती बघून किंवा कोणीतरी सांगितलंय, माझ्या नातेवाईकाला फरक पडलाय आणि त्याचं ऐकून वगैरे जर तुम्ही आयुर्वेदिक औषधं स्वतःच्या मनाने घेत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. आता ज्यावेळेस आपण साईड इफेक्टचाच विषय काढलेला आहे, तर यातला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे आयुर्वेदिक औषधांनी किडनी खराब होते, त्याच्यामध्ये हेवी मेटल्स असतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. आयुर्वेदामध्ये एक वेगळं ब्रांच आहे ज्याला रसशास्त्र म्हटलं जातं, ज्यामध्ये जे हेवी मेटल्स आहेत म्हणजे अगदी सोने, चांदी, हिरे असे वेगवेगळे जे खडे आहेत किंवा जी खनिज आहेत यांच्यापासून औषधी बनवली जातात. पण ते एक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये ती औषधं बनवण्याची एक वेगळी प्रोसिजर सांगितलेली आहे. काही औषधं बनवण्यासाठी तर अक्षरशः वर्ष 2-2 वर्ष जातात, त्यानंतर ती औषधं बनवता येतात आणि त्याच्यावर इतक्या प्रक्रिया केल्यानंतरच ते औषध खाण्यायोग्य बनतं. ते योग्य बनलंय की नाही याच्या सुद्धा प्रॉपर परीक्षा पद्धती आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहे. त्या परीक्षा पद्धतींवर जर ते औषध खरं उतरलं तरच ते रुग्णांसाठी वापरलं जातं. आणि बऱ्याचदा मग काय होतं की जे हे असे बाहेर प्रोडक्ट मिळत असतात आयुर्वेदाच्या नावाखाली, ज्याच्यामध्ये भेसळ केलेली असते किंवा जे शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेले नसतात, त्यात काही शॉर्टकट वापरले जातात, काही भेसळी केल्या जातात. आणि मग असे पदार्थ, असे औषधं ज्यावेळेस तुम्ही आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ला न घेता जर तुम्ही खात असाल तर त्याचे साईड इफेक्ट नक्कीच तुम्हाला दिसणार आहेत. आणि जगामध्ये असं कुठलंच औषध नाहीये कुठल्याही पॅथीचं की ज्याचा साईड इफेक्ट नाहीये. त्यामुळे प्रत्येक औषधाचा हा साईड इफेक्ट असतो जर ते चुकीच्या पद्धतीनं घेतलं गेलं तर. त्यामुळे तेच नियम आयुर्वेदाला सुद्धा लागू होतात. त्यामुळे अशी जी बऱ्याचदा आम्ही वैद्य लोक जे असतो, मोस्ट ऑफ दी वैद्य ही स्वतःची औषधं स्वतः तयार करतात की जेणेकरून ह्या भेसळी ज्या आहेत किंवा ह्या कंपनीचे जे हे शॉर्टकट्स आहेत ते त्याचे परिणाम आपल्या रुग्णांना भोगायला लागू नयेत आणि रुग्णांना शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधं मिळावीत यासाठी बरेचदा हे सगळे वैद्य स्वतः औषधं बनवत असतात. त्यामुळे तुम्हाला जर आयुर्वेदिक औषधं घ्यायची असतील तर तुम्ही अशा कुठल्या जाहिरातींना बळी न पडता जर तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांकडे गेलात, त्यांच्याकडनं त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलीत आणि मग जर ती औषधं चालू केलीत तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही. किडनी काय, ब्रेन काय, कुठलंच अवयव निकामी करणारं हे शास्त्र नाहीये. त्यामुळे त्याबद्दलचा हा गैरसमज खरंच तुम्ही डोक्यातून काढून टाका. बरेचदा रुग्ण असंही म्हणतात की आयुर्वेदिक औषधं ही गरम पडतात, शरीरामध्ये हीट निर्माण करतात. तर असंही नसतं. आयुर्वेदिक औषधं ही गरम पडत नाहीत आणि शरीरात हीट निर्माण करणं वगैरे असं कुठलीही आयुर्वेदिक औषधं करत नाहीत. जर तसे आजार असतील तर त्यामध्ये काही उष्ण औषधं वापरली जातात, पण त्याचं कॉम्बिनेशन किंवा त्यासोबत काही पथ्य दिली जातात की जेणेकरून शरीरामध्ये उष्णता वाढणार नाही किंवा कुठलाही दोष जास्त वाढणार नाही. या सगळ्या पद्धतीची काळजी घेऊनच वैद्य लोक तुम्हाला चिकित्सा देत असतात. त्यामुळे आयुर्वेदिक औषधं उष्ण पडतात हाही एक खूप मोठा गैरसमज आहे. पुढचा गैरसमज म्हणजे आयुर्वेदिक औषधं अत्यंत स्लो असतात, खूप हळूहळू रिझल्ट येतात. तर मंडळी बघा, तुम्ही स्वतः विचार करा, ज्यावेळी तुम्हाला एखादा आजार होतो त्यावेळी सगळ्यात पहिले तुम्ही तरी वैद्याकडे जाता का? आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाता का? तर नाही. तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनकडे जाता, त्याच्यानंतर तुम्ही स्पेशलिस्टकडे जाता, सुपर स्पेशलिस्टकडे जाता, मोठमोठ्या कन्सल्टंटना भेटता, अनेक ओपिनियन्स घेता, अनेक वर्ष तुम्ही ट्रीटमेंट करून घेता आणि त्यानंतर ज्यावेळेस सगळे उपाय थकतात, ज्यावेळेस तुम्हाला आता कुठलाही मार्ग नाहीये, कुठलीही चिकित्सा पद्धती तुमच्यावर काम करत नाहीये हे जेव्हा समजतं त्यावेळेस शेवटचा उपाय म्हणून तुम्ही आयुर्वेदिक वैद्याकडे आलेले असतात. 90 ते 95% केसेस आमच्याकडे अशाच असतात की अगदी 10-10 वर्षापासून
आजार आहे आणि सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट घेऊन झालेले आहे आणि आता शेवटचा इलाज म्हणून आम्ही आयुर्वेदाकडे आलेलो आहेत। आमच्या पुढे एवढ्या फाईल्स ठेवलेल्या जातात, अनेक वर्षांपासून साठवलेल्या, अनेक रिपोर्ट्स, अनेक औषधं कितीतरी वर्षांपासून रुग्ण घेत असतात। मग अशा वेळी ज्या वेळेस तो आजार इतका जुना झालेला आहे, त्याची पाळंमुळं शरीरामध्ये पसरलेली आहेत आणि ज्यावेळेस आपण वर्षानुवर्ष काही औषधी घेतोय, त्या औषधांचे देखील साईड इफेक्ट शरीरावर झालेले असतात, तो आजार खोलवर शरीरामध्ये मुरलेला असतो आणि आयुर्वेद ही फक्त लाक्षणिक चिकित्सा देत नाही, म्हणजे फक्त तुम्हाला सिम्पटमॅटिक रिलीफसाठी आयुर्वेद चिकित्सा देत नाही, तर मुळापासून आजार बरा करणं, तो आजार पुन्हा होऊ नये यासाठीची देखील काळजी घेणं हे आयुर्वेद सांगतो। त्यामुळे तशा पद्धतीची चिकित्सा देण्यासाठी आम्हाला देखील वेळ लागतो, कारण तुम्ही विचार करा, जर एखादं मोठं वृक्ष वाढलेला असेल आणि त्याची पाळंमुळं अगदी खोल रुतलेली असतील तर तो उन्मळून पडण्यासाठी तितकाच वेळ लागतो, पण एखादं छोटं रोपटं असेल तर ते सहज तुम्ही हाताने उपटून टाकू शकता। त्यामुळे जर तुम्हाला आयुर्वेद चिकित्सा घ्यायची असेल तर ज्यावेळेस तुम्हाला एखादा आजार झालाय त्यावेळेस जर तुम्ही सगळ्यात पहिले आयुर्वेदाला प्रेफरन्स दिला, आयुर्वेदिक वैद्याकडे गेलात, तर तितक्याच लवकर आयुर्वेदिक वैद्य देखील तुम्हाला रिझल्ट देऊ शकतात। आमच्याकडे अशा किती साऱ्या केसेस आहेत की ज्यामध्ये अगदी 2 ते 3 डोसेस मध्ये रुग्णाला बरं वाटलेलं आहे। त्यामुळे आयुर्वेदिक वैद्याकडे लवकरात लवकर जाणं, लवकरात लवकर आपली चिकित्सा सुरू करणं हे तुमच्या हातात आहे। जितका जुना आजार होणार तो कुठल्याही पॅथीमध्ये तुम्ही गेलात तरी दूर होण्यासाठी तुम्हाला वेळ लागणारच आहे। त्यामुळे फक्त आयुर्वेदाला वेळ लागतो हे समजूत चुकीची आहे। आता बऱ्याचदा असाही गैरसमज असतो की आयुर्वेद हा फक्त जुनाट आजारांवर काम करतो, इमर्जन्सी मेडिसिन्स जे आहेत ते आयुर्वेदामध्ये नाहीयेत, तर असं नाहीये। अगदी तुमच्या सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सर पर्यंतच्या सगळ्या आजारांवर आयुर्वेदामध्ये उपाय आहेत आणि तेवढेच शीघ्र उपाय आहेत। आजकाल अनेक जे आमचे सिनियर गुरुजन आहेत, सिनियर वैद्य आहेत, ते ICU मधल्या रुग्णांना देखील आयुर्वेदिक औषधांनी बरं करत आहेत आणि अतिशय दुर्धर आजार जे आहेत, कॅन्सर सारखे आजार आहेत, ऑटोइम्युन अनेक डिसीजेस आहेत, त्याच्यामध्ये आयुर्वेद खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देत आहे। त्यामुळे प्रत्येक शास्त्राची एक मर्यादा असते, ती सगळ्याच शास्त्रांना लागू होते। अशा वेळेस रुग्णाचं हित साधण्यासाठी जर 2-3 शास्त्र एकत्र आली आणि त्यांनी एकत्रितपणे त्या रुग्णाला बरं करण्याचं ठरवलं तर त्यासारखी सुंदर गोष्ट खरं तर नाही। त्यामुळे आयुर्वेदाच्या देखील काही मर्यादा आहेत, पण असं नाहीये की आयुर्वेदामध्ये इमर्जन्सी मेडिसिन्स नाहीयेत। तुमचा मलेरिया असेल, डेंग्यू असेल, निमोनिया असेल, आता सध्याच्या जो कोरोना झाला त्या कोरोनाच्या साथीमध्ये देखील अनेक आयुर्वेदिक वैद्यांनी अतिशय यशस्वी उपचार कोरोनावर दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे आयुर्वेदिक चिकित्सा जी आहे, आयुर्वेदिक औषधे जी आहे ती देखील फास्ट ऍक्टिंग असतात, अनेक इमर्जन्सी कंडिशन्स मध्ये ती काम करू शकतात। फक्त तुम्हाला त्याच्यावर विश्वास पाहिजे, योग्य वेळी तुम्ही त्या आयुर्वेदिक वैद्याकडे गेलं पाहिजे। त्यानंतर असा एक गैरसमज असतो की आयुर्वेद हे खूप पुरातन आणि जुनाट शास्त्र आहे, त्याचा आत्ताच्या काळामध्ये काही ते वापरता येण्यासारखं नाहीये किंवा आत्ताच्या काळातले जे आजार आहेत त्याच्यात ते फायदेशीर ठरणार नाही। लहान मुलांचे आजार आहेत, म्हाताऱ्या माणसांचे आजार आहेत किंवा बरेचसे कॅन्सर सारखे दुर्धर आजार आहेत, त्याच्यात आयुर्वेद फायदेशीर ठरू शकत नाही। सर्जिकल प्रोसिजर्स आहेत, त्याला आयुर्वेदामध्ये काही उत्तर नाहीये, तर हे सगळं चुकीचं आहे। आयुर्वेदाने 8 अंग सांगितलेली आहे, ज्याला अष्टांग आयुर्वेद म्हटलं जातं, म्हणजे आयुर्वेदाच्या 8 ब्रांचेस आहेत। त्याच्यामध्ये बालतंत्र म्हणजे लहान मुलांचे आजार जे आहेत ते आहेत, विषतंत्र म्हणजे त्याच्यामध्ये विषारी जे वेगवेगळे रोग आहेत, वेगवेगळे जे दंश होतात, म्हणजे अगदी सर्पविषापासून आजकालची जे साईड इफेक्ट होतात आपल्याला अनेक औषधांचे, त्याच्यापर्यंतची औषधं सांगितलेली आहेत। जरा व्याधी म्हणजे जे म्हातार वयामध्ये आपल्याला आजार भेडसावतात त्याबद्दलचं सविस्तर वर्णन आहे। मानसिक रोगांचं विस्तृत वर्णन केलेलं आहे आणि सर्जरी म्हणजे शल्यतंत्र हे आयुर्वेदाची एक वेगळी ब्रांच आहे। तुम्हाला जर माहित असेल तर सर्जरीचे जनक म्हणजे शल्यतंत्राचे जे जनक आहेत तर ते आपले सुश्रुताचार्य म्हणजे आयुर्वेदिक जे आचार्य आहेत, त्यांनी सगळ्यात पहिले सर्जरीचं वर्णन किंवा सर्जरीचं इन्व्हेन्शन केलेलं आहे। त्या काळामध्ये त्यांनी प्लास्टिक सर्जरी सारख्या अनेक सर्जरी केलेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी या आयुर्वेदामध्ये त्याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे। त्या ज्या प्रोसिजर त्यांनी सांगितल्या आहे त्यांच्या आधारावर आजही अनेक नवीन नवीन प्रोसिजर्स डेव्हलप होत असतात सर्जरीमध्ये। त्यामुळे सर्जरीचे जनक जे आहेत ते आपले सुश्रुताचार्य आहेत।
याचा आपल्याला खरं तर खूप अभिमान असायला हवा, पण अज्ञानापोटी किंवा आपण तेवढं लक्ष दिलेलं नसतं आपल्या शास्त्राकडे, आपल्या गोष्टींकडे, त्यामुळे आपण ते बघत नाही, आपण त्याला तेवढं महत्त्व देत नाही. त्याच पद्धतीनं जे सिझेरियन सेक्शन आहे, म्हणजे सिझरद्वारे बाळाची जी डिलिव्हरी केली जाते, त्याचंही वर्णन सगळ्यात पहिले आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. त्यामुळे अजिबात जुनाट बुरसटलेलं असं हे शास्त्र नाहीये. तर त्या काळामध्येही तितकं प्रगत ते शास्त्र होतं आणि आजच्या काळामध्ये देखील ते तितकंच ऍप्लिकेबल आहे. आता बऱ्याचदा नॅचरोपॅथी किंवा हर्बल किंवा आयुर्वेदिक अशा नावाने बरेचसे प्रोडक्ट, कॉस्मेटिक्स आणि अनेक खाण्याचे पदार्थ देखील बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात, त्याची जाहिरात केली जाते. पण प्रत्येक नॅचरल किंवा प्रत्येक हर्बल प्रोडक्ट जे आहे ते आयुर्वेदिक असतंच असं नाही. त्याला आयुर्वेदाचा शास्त्राधार आहे का, आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे का, हे तुम्ही जवळच्या वैद्यांकडून तपासून घेऊ शकता. ते प्रोडक्ट वापरण्याआधी थोडीशी शहानिशा करू शकता. ते प्रोडक्ट तुम्ही अदरवाईज देखील वापरू शकता, फक्त ते आयुर्वेदिक आहे अशा समजुतीने ते वापरता कामा नयेत. त्यामुळे जर तुम्ही असे कुठले प्रोडक्ट वापरत आहात आणि त्याबद्दल जर तुम्हाला जास्त माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही जवळच्या वैद्यांशी संपर्क करा, त्याबद्दल थोडा रिसर्च करा आणि ते प्रोडक्ट खरंच आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे किंवा नाही हे तपासून घेऊन ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे देखील त्या वैद्यांना विचारून मग तुम्ही ते वापरू शकता. त्यानंतर पंचकर्म ही आयुर्वेदाची एक उपचार पद्धती आहे, एक वेगळी ब्रांच आहे. त्याच्याद्वारे अनेक शरीराचं शोधन केलं जातं, शरीराची शुद्धी केली जाते. आपले जे शरीरातले धातू आहेत, वेगवेगळे आपले शरीरातली स्रोतस आहेत, अनेक घटक आहेत, त्यांचं शुद्धीकरण केलं जातं. आणि त्यामुळे पंचकर्म आणि बॉडी डिटॉक्सिफिकेशन हे सेम आहे असं नाहीये. किंवा आजकाल बॉडी डिटॉक्स किंवा स्पा या नावाखाली अनेक गोष्टी केल्या जातात, पण त्याला आयुर्वेदाचा काहीही शास्त्राधार नाही. त्यामुळे पंचकर्म ही अतिशय विस्तृत अशी संकल्पना आहे. ती उपचार पद्धती घरच्या घरी करता येत नाही. जर तुम्ही असे व्हिडिओ बघत असाल की घरच्या घरी बॉडी डिटॉक्स करा किंवा शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढा आणि त्याखाली बरेचसे प्रयोग केले जातात शरीरावर, तर ते करणं अत्यंत चुकीचं आणि घातक आहे. तुम्हाला जर पंचकर्म करायचं असेल तर ते तुम्हाला जवळच्या वैद्यांच्या सल्ल्यानेच आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षणाखालीच करायला हवं. कारण पंचकर्म हे अतिशय ही एक वेगळी संकल्पना आहे. ते करण्यामागे खूप विचार असतो. कधीही कसंही कुठेही ते करता येत नाही. त्याचे साईड इफेक्ट देखील भरपूर होतात जर ते चुकीच्या पद्धतीने केलं गेलं. त्यामुळे जर तुम्हाला पंचकर्म करायचं असेल तर ते घरच्या घरी होत नाही. जवळच्या वैद्यांचा संपर्क करा, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःवर करा. त्यानंतर अनेकदा आपल्याला असा प्रश्न असतो की आता मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला जाणार आहे, म्हणजे मला आयुर्वेदिक वैद्य जे डॉक्टर आहेत ते खूप कडक पथ्य सांगणार आहेत आणि मग त्याचा आपल्याला आधीच कंटाळा येतो किंवा त्यामुळे बऱ्याचदा आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे आपण जात नाही. पण असं नसतं. एक लक्षात घ्या, आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की आहार हेच खरं तर तुमचं औषध आहे. जो माणूस व्यवस्थित पथ्यकर आहार घेत असेल त्याला औषधांचीही गरज लागत नाही, इतकं त्याचं महत्व आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तुम्ही कसं खाल्लं पिल्लं पाहिजे हे विस्तृतपणे सांगितलेलं आहे. अगदी जेवलं कसं पाहिजे हे देखील आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्याबद्दलचे आपण व्हिडिओ देखील बनवलेले आहेत. पण आजकाल आपलं लाईफस्टाईल इतकं मॉडिफाय झालेलं आहे, आपण बऱ्याचशा चुकीच्या पद्धती अवलंबल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे वेगवेगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर भेडसावताना दिसत आहेत. त्यामुळे तुम्हाला जर हे डिसीजेस होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर ऑब्व्हियसली तुमचं लाईफस्टाईल तुम्हाला मॉडिफाय करायला लागणार आहे आणि त्यातला महत्वाचा घटक असतो ते म्हणजे आहार. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आहार करत असाल, घेत असाल तर मग त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आज न उद्या भोगायला लागणारच आहेत. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही वैद्यांकडे जाता त्यावेळी तुमच्या आहारातल्या चुका तुम्हाला दर्शवतात की यामध्ये तुमचं काय चुकत आहे आणि त्यानुसार तुम्हाला पथ्य सांगितलं जातं. हे एक आहे की जर का खूप तेवढा सिव्हिअर आजार असेल किंवा तेवढा जुनाट आजार असेल, तेवढे दोष वाढलेले असतील तर ते आटोक्यात आणण्यासाठी कडक पथ्य बऱ्याचदा सांगितली जातात. पण ती काही मर्यादित काळापुरती असतात, कायमस्वरूपी ती पथ्य नसतात. त्यामुळे मर्यादित काळासाठी तो आजार आटोक्यात यावा यासाठी बऱ्याचदा कडक पथ्य सांगितलेली असतात. पण ती रुग्णहितासाठी असतात. जर ते तुम्ही समजून घेतलं आणि त्याप्रमाणे जर तुम्ही पथ्य पाळलं तर मग तुम्हाला लवकरात लवकर आजारापासून मुक्तता मिळणार असते आणि तो आजार किंवा इतरही आजार पुन्हा तुम्हाला होणार नाहीत याची काळजी आयुर्वेद घेतो. त्यामुळे आयुर्वेद हे एक जगण्याचं शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये पथ्यापथ्य ही संकल्पना सांगितलेली आहे. त्यामुळे जर आपण व्यवस्थित खाल्लं किंवा योग्य पद्धतीनं खाल्लं तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. म्हणून त्याच्याकडे एका
कटकट आहे किंवा अनेक आपल्यावर बंधनं येणार आहेत अशा दृष्टीने न बघता त्याचा डोळसपणे जर आपण विचार केला, त्याकडे पाहिलं आणि ते आचरण्याचा प्रयत्न केला तर आपण दीर्घ काळापर्यंत निरोगी राहू शकतो. तर आयुर्वेद हे खरं तर एक शाश्वत अथांग असं शास्त्र आहे, तो वेद आहे. त्याच्याकडे तितक्या आदराने आपण पाहायला हवं. खरं तर हे आपलं शास्त्र आहे, सगळ्यात प्राचीन शास्त्र आहे, त्याचा अभिमान आपण बाळगायला हवा. आणि आयुर्वेद ही खरं तर जगाची गरज आहे. पुढचा येणारा काळ हा आयुर्वेदाचाच आहे आणि आयुर्वेदामार्फत आपण संपूर्ण जगाला एक निरोगी वाट दाखवू शकतो, आयुष्य सुकर करू शकतो. त्यामुळे इथून पुढे जर तुम्ही आयुर्वेदाबद्दल काही निगेटिव्ह गोष्टी किंवा काही गैरसमज तुमच्या मनात निर्माण झाले तर त्याच्याकडे डोळस पद्धतीनं बघा, त्याची शहानिशा करा, जवळच्या वैद्यांशी संपर्क साधा. पण थेट आयुर्वेदाला चुकीचं ठरवून किंवा त्या शास्त्राला अडगळीत टाकण्याची चूक तुम्ही करू नका. त्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला काही आजार झाला तर जरूर आयुर्वेदाचा सल्ला घ्या. आयुर्वेदामध्ये त्याबद्दल काही उत्तर आहे का हे तपासून बघा. आपल्या शास्त्राचा अभिमान आपणच बाळगायला हवा. त्यामुळे यासाठीचाच हा सगळा खटाटोप होता. या व्यतिरिक्तही तुमच्या जर काही शंका असतील तर आम्हाला जरूर विचारा. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन आयुर्वेदिक विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.